नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजार. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अहो मंडळी, गुढीपाडव्यानिमित्त मी इथं सगळ्यात सोपी अशी डिश केली आहे आणि ती म्हणलं तर श्रीखंडपुरी. ही डिश करायला सोपी तर आहेच आहे, शिवाय खायला पण एकदम भारीच आहे. तर मग चला मंडळी, आपण श्रीखंडपुरीचा बेत करूया, ते पण एका सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी मी इथं अर्धा लिटर हे दही घेतली आहे. घरच्याच म्हशीच्या दुधापासून मी हे विरजण लावून दही लावलेली आहे. आणि आता ह्या दह्याला आपल्याला व्यवस्थित इथं घट्ट बांधायचं आहे. आता दह्याचं आपल्याला चक्का करणं हे जरुरी आहे. त्याच्यासाठी मी इथं एक बाउलमध्ये चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीवर इथं मी सुती कपडा अंथरलेला आहे. तुम्ही मऊ एक सुती कपडा घेऊ शकता, नाही म्हणलं तर असं माझ्या पद्धतीनं एखादा रुमालचा पण वापर इथं करू शकता. आता त्या रुमालवर मी इथं बाउलमधलं सगळंच दही इथं घालत आहे आणि हे सगळंच दही आपल्याला व्यवस्थितपणे इथं गाळून घ्यायचं आहे. म्हणजेच याच्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे पूर्णपणे दह्यातलं जेव्हा पाणी निघेल तेव्हाच ह्या दह्यापासून आपल्याला व्यवस्थित असं चक्का इथं मिळेल. आता त्याच्यासाठी मी इथं रुमालवर पूर्ण दही घातलेली आहे आणि शिवाय हे रुमाल असं घट्ट इथं बांधून ठेवत आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता. आता ह्या दह्यापासून हळूहळू करत इथं पाणी वेगळं होत आहे. आता ही प्रोसिजर थोडं लाँग आहे. दह्यापासून पूर्णपणे पाणी वेगळं व्हावं म्हणलं तर याच्यासाठी आपल्याला 6-7 घंटे असं याला टांगत ठेवावं लागणार आहे. आणि आपण पाहू शकता, मी दह्याला असं किचनमध्येच इथं टांगून ठेवले आहे. नाही म्हणलं तर तुम्ही चाळणीतच हे पोटली ठेवून त्याच्यावर वजन काहीतरी ठेवून परत ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. काही हरकत नाही. रात्रभर फ्रीजमध्ये राहिला ना, सकाळी आपल्याला चांगलंच चक्का मिळेल. आता पुरी करण्यासाठी मी इथं एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतले आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये हे 2 चमचे रवा घातली आहे आणि चवीपुरतं मीठ एकदम थोडंसं इथं घालायचं आहे आणि त्याचबरोबर हे कोमट असलेलं तेल 1 चमचा मी इथं घातले आहे. पुरीच्या पिठाला मोहन घालणे हे जरुरी आहे. आता पिठामध्ये हे तेल व्यवस्थित मिक्स होईल असं आपल्याला हातानं इथं कालवायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ इथं मळायचं आहे. आणि लक्षात ठेवा मंडळी, पीठ भिजवताना पुरीचं पीठ हे एकदम घट्ट असावे. जर तुम्ही पुरीचं पीठ हे पातळ भिजवला तर आपले पुरी तळताना हे तेल धरतील. आता थोडं थोडं पाणी घालत एकदम घट्ट असं मी इथं पीठ मळून घेतली आहे आणि तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता, पीठ हे एकदम घट्ट आहे. आणि आता ह्या घट्ट पिठाला मी थोड्या उशिरासाठी रेस्टला ठेवणार आहे. त्याच्यासाठी हे पीठ व्यवस्थित झाकून इथं एक साईडला केलेली आहे. आता इथं पहा मंडळी, जे आपण रात्रभर दह्याला नितरवत ठेवलं होतं त्याचं आता सकाळी व्यवस्थित असं इथं चक्का झालेला आहे. आता सकाळी मी हे पोटली काढून पाहते आणि मला मस्त घट्ट असं इथं चक्का झालेलं दही इथं दिसत आहे. आता ह्या दह्याला मी असंच एका बाउलमध्ये काढणार आहे. आणि हो बरं का मंडळी, आणि तुम्ही पाहू शकता, हे अर्धा लिटर दुधापासून मला हे पाव लिटर म्हणजेच 1 वाटी एवढं इथं चक्का मिळालेला आहे. आणि आता हे रुमालला जे लागलेलं आहे दही, ते पण आपल्याला पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे, म्हणजे ते टाकायचं नाही. 1 वाटी चक्क्यासाठी इथं अर्धा वाटी मी साखर घेतली आहे आणि हे साखर आपल्याला एकदम बारीक असं पीठ इथं करायचं आहे. आणि आपण पाहू शकता, मस्त एकदम बारीक असं पिठी साखर इथं तयार झाली आहे. त्याला मी आता बाजूला ठेवते आणि आपण जे चक्का तयार केलं होतं त्या बाउलमध्ये हे सगळं पिठी साखर मी इथं घालणार आहे. आणि घातल्यानंतर एक त्याच्यामध्ये मी इथं चिमटभर असं विलायची पावडर घालत आहे. विलायची पावडर घातल्यानं आपल्याला श्रीखंडाची चव एकदमच छान असं होणार आहे. आता हे सगळं मिश्रण मी चमच्याच्या साहाय्यानेच इथं मिक्स करत आहे आणि आपण पाहू शकता, आता 5 मिनटापर्यंत जर मी असंच फेटत राहिले तर एकदम छान असं आपलं श्रीखंड इथं तयार होणार आहे. तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्येच तुम्ही हे सगळं साहित्य एकत्र करून 2 मिनटापर्यंत मिक्सर फिरवू शकता. काही हरकत नाही. पण पहा मंडळी, मी जे हातानं फेटले आहे चक्काला, त्याच्यापासूनच किती छान असं श्रीखंड इथं तयार झालं आहे. आता या श्रीखंडमध्ये आपल्याला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स आपण घालायचं आहे. तर मग इथं मी 4-5 बदाम आणि 4-5 काजू याचे काप करून इथं घातली आहे आणि परत याला असं इथं एकजीव फेटत आहे. मग काय मंडळी, श्रीखंड करायचं आहे ना एकदम सोपी पद्धत. आता या श्रीखंडला मी तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवते
आणि मग आपण इथं पुऱ्या लाटायला घेऊ. आणि आता पहा मंडळी, पुरीचं पीठ भिजवून पण आता 15 मिनिट झालेलं आहे. शिवाय ते आता व्यवस्थित इथं भिजलं आहे. आता ह्या पिठाला आपल्याला इथं 1 चमचा मी तेल घातली आहे. आणि हे तेल घालूनच ह्या पिठाला परत एकदा मी पोलपाटवर व्यवस्थित इथं मळून घेते. 2 मिनटापर्यंत व्यवस्थित मळाल्यानं पीठ आपलं हे एकजीव होईल आणि शिवाय आपले होणारे पुरी पण एकदम छान होतील. आता ह्या पिठाचे मी इथं पुरी लाटण्यासाठी छोटे छोटे उंडे तयार करणार आहे. नाही म्हणलं तर तुम्ही एकच मोठी चपाती लाटून वाटीच्या साहाय्यानं इथं छोटे छोटे पुऱ्या हे छापे मारून तयार करू शकता. पण जेव्हा हे छोटे छोटे उंडे करून आपण पुरी लाटू तेव्हा ह्याची चव एकदम भारीच लागते. मग काय मंडळी, आता सगळ्याच पिठाचे इथं उंडे तयार झालेले आहेत. आता आपण पुरी लाटायला घेऊ. आता त्याच्यासाठी पोलपाटवर एक उंडा इथं मी ठेवले होते. ते आता व्यवस्थितपणे इथं आपल्याला हातानं परत एकदा गोल गोल असं मालिश करायचं आहे आणि त्याला पेड्याचा आकार द्यायचा आहे. आणि परत हे आता आपण लाटायला घेऊ. आता पुरी लाटण्यासाठी मी पिठाचा वगैरे काही इथं वापर केलेला नाही. जे आपण तेल लावून पिठाला मालिश केलं होतं तेवढ्याच तेलामध्ये इथं आपली हे पुरी लाटून तयार होणार आहे. आणि आपण पाहू शकता, मला एकदम छोटे छोटे पुरी आवडतात. त्याच्यासाठी मी इथं छोटंच उंडा घेतली आहे. आणि ह्या छोट्या उंड्यापासून एकदम पातळ पुरी आणि छोटे छोटे पुरी इथं मी लाटत आहे. आता पहिली पुरी इथं लाटून माझी तयार आहे. आणि अशाच पद्धतीनं इथं मी 4-5 पुरी इथं लाटून ठेवलेली आहे. आणि आता हे पुरी आपण तळायला घेऊ. आता पुरी तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम असं इथं करायचं आहे. कोमट तेलामध्ये पुरी घालायची नाही. नाही म्हणलं तर आपलं पुरी हे तेल पकडेल. आणि आता हे तेल गरम झालं का नाही ते टेस्ट करण्यासाठी मी इथं तेलामध्येच इथं थोडंसं पीठ इथं घातलेले आहे. आणि हे पीठ लगेच वर आलं म्हणजेच आपलं तेल हे व्यवस्थित गरम आहे असं लक्षात आलं की मग मी इथं तेलामध्ये एक पुरी सोडलेली आहे. आता तेलामध्ये पुरी सोडलं की लगेच त्याला आपल्याला दाबून घ्यायचं आहे. आणि दाबत दाबत हे पुरी हे फुगायला चालू होईल. आणि आपण इथं पाहू शकता, पुरीला 2दा उलटं पालटं केलं की लगेच पुरीने आपला कलर बदललेला आहे. आणि मस्त टम फुगलेली पुरी इथं तयार आहे. आता मी इथं दुसरी पुरी तुम्हाला दाखवते. एकदम कडक तेलामध्ये हे पुरी व्यवस्थित तळून निघेल. शिवाय हे पुरी तेलसुद्धा धरत नाही आहे. आणि आपण इथं पहा, तेलामध्ये मी पुरी सोडलेली आहे आणि त्याला थोडंसं इथं झाऱ्याच्या मदतीनं दाबत आहे. मग पुरी आपली एकदम टम्म अशी फुगलेली आहे. तिला फक्त मी 2दाच उलटसुलट केले आणि आता ही आपली पुरी तळून एकदम तयार आहे. आणि पहा मंडळी, एकही पुरीने तेल पकडलेलं नाही. एकदम कोरडे आणि एकदम मस्त अशी पुरी इथं तयार झालेली आहे. मग काय मंडळी, आता आपलं श्रीखंड पण तयार आहे आणि शिवाय पुरी पण तयार आहे. जास्त ताण घेणं किंवा जास्त झंझट करत सणासुदीला एकदम सुटसुटीत असं स्वयंपाक आणि शिवाय खाल्ल्यावर मन एकदम तृप्त असं हे श्रीखंड पुरी आहे मंडळी. शिवाय ताट पण एकदम भरून दिसतंय. मग काय मंडळी, आता हे श्रीखंड पुरी बघून मला अजिबात राहावलं जात नाही आहे. आणि मी आता हे एक घास खाऊनच पाहते. आणि हे पुरी घेतले आणि त्याला मस्त असं मी श्रीखंडमध्ये याला बुडवलेली आहे. आणि आता मी खाऊनच पाहते. आ हा 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 हा, श्रीखंड आणि पुरी एकदम अप्रतिम असं लागत आहे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन रेसिपीसोबत.